न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहरात पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 गावठी पिस्टल, 3 मॅगझीन आणि 10 जिवंत काडतुसांसह 2 आरोपींना अटक केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या पथकाने शहरातील वार्ड नंबर 2 मिल्लतनगर पुलाजवळ सापळा रचून MH12LD 7338 क्रमांकाच्या इर्टिगा गाडीतून आलेल्या दोघांना ताब्यात घेतले असता आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शहा, नदीम खान यांच्या ताब्यातून 3 गावठी पिस्टल, 3 मॅगझीन आणि 10 जिवंत काडतुसे आणि इर्टिगा गाडी असा एकूण 7,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून गावठी पिस्तूल प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोपी बबलू उर्फ इम्तियाज शहा हा श्रीरामपूर तर नदीम खान चाळीसगाव येथील रहिवासी असून हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात प्रत्येकी 9 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींनी ज्यांच्यासाठी हे गावठी पिस्तूल आणले होते त्या बेलापूर येथील ऋतुराज दानी आणि नंदकिशोर शिरसाट या दोघांसह पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी दिली आहे। श्रीरामपूर शहरामध्ये एका इर्टिगा गाडीमध्ये येथील जो आरोपी आहे बबलू इम्तियाज अजीज शहा, वार्ड नंबर 2 श्रीरामपूर, हा काही अग्निशस्त्र किंवा देशी कट्टे घेऊन येत असल्याची माहिती आपल्याला पोलिसांनी मिळाली होती आणि त्यानुसार आपण या गाडीवर छापा टाकून त्यांच्या समक्ष ती गाडी ताब्यात घेतलेली आहे। ती गाडी ताब्यात घेऊन तिची बारकाईनं गाडीची आपण चौकशी केली, त्या ड्रायव्हरची चौकशी केली, त्या गाडीची झडती वगैरे घेतली असता त्यामध्ये एकूण 3 अग्निशस्त्र अर्थात 3 देशी कट्टे, त्याशिवाय 3 जिवंत, 3 मॅगझीन आणि 10 काडतुसे मिळून आलेली आहे। ही गाडी, देशी कट्टे, मॅगझीन आणि काडतुसे सर्व आपण जप्त केलेलं आहे। त्यानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी शस्त्र अधिनियमाखाली आपण गुन्हा देखील दाखल केलेला आहे। त्यातील दोनही जे मुख्य आरोपी आहेत बबलू उर्फ इम्तियाज अजीज शहा आणि त्याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी नदीम खान शाबीर खान हा चाळीसगाव या ठिकाणचा आहे। या दोघांना आपण अटक केलेली आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये यांनी ही जे दोघं अग्निशस्त्र आहेत, 3 अग्निशस्त्र आहेत, हे त्यापैकी एक अग्निशस्त्र हे बेलापूर येथील 2 तरुणांसाठी खरेदी केल्याचं आणि त्यांना विक्री करत असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। त्यामुळे त्या दोघही तरुणांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे। बाकी अग्निशस्त्र हे कोणासाठी आणले होते, त्याशिवाय ते कोठून आणि कोणाकडून खरेदी केले होते, या सर्व बाबींचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी SDPO श्रीरामपूर श्री अजय दत्त बवर, त्याशिवाय PI श्रीरामपूर सिटी श्री देशमुख हे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, सचिन धनाड, पोलीस नाईक काका मोरे, अनिल शिंगाळे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश पटारे, नितीन शेलार, अजय अंधारे, श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, संपत बडे तसेच दंगल नियंत्रण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेळके, ज्ञानेश्वर गायके, अक्षय भोई, राहुल अहिरे आदी अधिकारी अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।